नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती बद्दल सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे। जर तुम्हाला पर्सेंटेज सेम असतील तर सिलेक्शन कुणाचं होणार हा महत्वाचा विषय तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे। मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, दोन कॅन्डिडेट असतात, ए आणि बी, त्यांना पर्सेंटेज सेम असतं, मग नेमकं या दोन्ही पैकी सिलेक्शन कोणाचं होऊ शकतं? कारण खूप जणांचा तोच इश्यू झालेला आहे की एकाचे पर्सेंटेज जास्त असून कमीवाल्याचं झालंय आणि पर्सेंटेज सेम असून एका विद्यार्थ्यात झालं, दुसऱ्याचं डायरेक्ट रिजेक्ट झालं। मग नेमकं असं का? तर लक्षात घ्या मित्रांनो, जीडीएस भरती 2026 मध्ये सिलेक्शन फक्त 10वीच्या मार्क बेसिस टक्केवारीवरती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। दुसऱ्या तीन गोष्टी आहेत, हे पर्सेंटेज जर सेम असेल सर्वांचं तर कशाच्या बेसिसवर ते ठरत असतं सिलेक्शन कुणाचं होईल। एक्झाम्पल मधून जाणून घ्या मित्रांनो, तुमचं डेट ऑफ बर्थ इथे खूप मॅटर करतं। लक्षात घ्या, राहुल आणि संदीप किंवा रवी आणि संदीप यांचं एक एक्झाम्पल घेऊया। समजा रवीला आहे 92%, ओके, आणि संदीपला आहे तर 92%, म्हणजे इथं पर्सेंटेज दोघांचं सेमच आहे मित्रांनो, लक्षात घ्या। परंतु आता इथे दोघांपैकी सिलेक्शन नेमकं होणार कोणाचं हा महत्वाचा मुद्दा आहे। तर लक्षात घ्या, रवीची डेट ऑफ बर्थ जर तुमची 2005 असेल रवीची आणि संदीपची जर 2003 असेल तर इथे संदीपचं 100% सिलेक्शन होणार मित्रांनो, रवीचं इथं रिजेक्ट होणार। का? कारण की एज इथं मॅटर करतं, ज्याचं जास्त वय असेल तिथं जीडीएस त्याला प्रेफर जास्त करतं, म्हणजे इथं याचं 2 वर्षांनी लहान वय आहे, संदीपचं 2 वर्षांनी मोठं वय आहे, म्हणून संदीपचं इथे सिलेक्शन होईल जरी पर्सेंटेज रवी आणि संदीपला दोघाला सेम असले तरी। हा झाला पहिला क्रायटेरिया जीडीएसचा, सेम पर्सेंटेज परंतु डेट ऑफ बर्थ चेंज असेल, म्हणजे ज्याचं वय जास्त असेल त्याला जीडीएस प्राधान्य देतं। लक्षात आलं? आता दुसरा पॉइंट आहे, कॅटेगरी वाईज सिलेक्शन होतं मित्रांनो। समजा ओपन कॅटेगरी मधला स्टुडंट आहे आणि एससी कॅटेगरी मधला स्टुडंट आहे, दोन कॅटेगरी वेगवेगळ्या आहेत। आता प्रत्येक कॅटेगरीचं मेरिट हे कॅटेगरीनुसार लागत असतं। ओपनचं 96 लागलं तर एससीचं 92 लागलं समजा, तर ह्याच्यामध्ये सिलेक्शन कोणाचं होणार? इथे ही दोघांना सेम पर्सेंटेज आहेत, ठीक आहे। इथे काय होत असतं मित्रांनो, आता कॅटेगरीचा कट ऑफ नेहमीच कमी लागत असतो, ओपनचा हायेस्ट जात असतो, तुम्ही जरी चेक केलं तरी हाय कट ऑफ जात असतो आणि एससी कॅटेगरीचा लो कट ऑफ जात असतो इथे मित्रांनो, बरोबर। परंतु आपली कंडिशन काय? पर्सेंटेज दोघांनाही सेम आहेत, मग इथे सिलेक्शन कोणाचं? सेम तुमचं डेट ऑफ बर्थ ज्याचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म कुठे भरला आहे फॉर्म, त्याच्यानंतर तुमचं डिव्हिजन कुठलं आहे आणि तुम्ही प्रेफरन्स किती दिले आहेत आणि तुमचं एज ह्या दोघांपेक्षा कोणाचं जास्त आहे त्यालाच इथे प्रेफरन्स दिला जातो। इथे सुद्धा सेम कॅटेगरीचा इफेक्ट पडतो मित्रांनो, म्हणून कॅटेगरी मध्ये जरी मेरिट वेगवेगळं लागत असेल आणि पर्सेंटेज सेम असतील तर 3-4 पॉईंट नुसार तुमचं सिलेक्शन कोणाचं होणार हे ठरवलं जात असतं। इथे खूप गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत, त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, याचं सुद्धा एक एक्झाम्पल सांगतो। समजा ओपन मध्ये 90% आहेत आणि एससी मध्ये 88% आहेत, ठीक आहे। आता आपण म्हटल्याप्रमाणे काय, ओपनचं कट ऑफ हायेस्ट जात असतो आणि गेलेला सुद्धा आहे। आता जर कट ऑफ 92 असेल तर ओपन वाल्याचं सिलेक्शन होईल का? नाही, कारण की त्याचं पर्सेंटेज 90 आहे, म्हणजे सिलेक्शन रिजेक्ट होईल मित्रांनो। परंतु आता एससीचं टक्केवारी 88 आहे आणि त्यांचा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो 87 फॉर एक्झाम्पल, तर इथे सिलेक्शन होईल का? यस 100%, कारण कट ऑफ 87 पर्सेंटेज 88 म्हणजे 100% सिलेक्शन होईल। परंतु आता रिव्हर्स व्हाईस वर्सा करूया, आता ओपन मधल्याला आहे तर 92% आणि कट ऑफ आहे 91%, म्हणजे सिलेक्शन इथे 100% होईल। तेच एससी कॅटेगरीला आहे तर 85% आणि कट ऑफ आहे 87%, मग इथं एससी वाला ऑटोमॅटिक रिजेक्ट होईल, ओपन वाला सिलेक्ट होईल मित्रांनो। हा झाला तुमचा कॅटेगरीचा प्रभाव। तर आता तिसरा नियम असा आहे जीडीएसचा, तुमचा ऍडिशनल रूल्स असतो एक जीडीएस मध्ये। ऍडिशनल रूल काय असतो जीडीएस भरतीमध्ये मित्रांनो, लक्षात घ्या, जर तुमचं पर्सेंटेज सेम असेल, एज सेम असेल किंवा कॅटेगरी ही सेम असेल, मग अशा वेळेस काय होऊ शकतं? लक्षात घ्या मित्रांनो, इथं आता ह्या वेळेस ह्या केसमध्ये नेमकं सिलेक्शन होणार कोणाचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे टायअप होत असतं। टायप म्हणजे काय? आता तुम्ही ज्यावेळेस इंडिया पाकिस्तान, इंडिया न्यूझीलंड असं वेगवेगळ्या प्रकारच्या मॅचेस बघता, समटाइम्स काय होतं, मॅच टाय होती, त्याला आपण टाय झालं असं म्हणतो। म्हणजे काय,
सगळ्यांचा स्कोर हा इंडियाचा स्कोर इज इक्वल टू पाकिस्तानचा स्कोर हा सेमच आहे मित्रांनो, दोघांमध्ये काही चेंज नाही. मग तिथं टाईप केली जाते आणि परत एक ओव्हर त्यांना खेळण्यासाठी दिली जाते, त्याच्यामध्ये जो जास्त स्कोर मारेल त्याचं तिथं विजय होत असतो, सिलेक्शन होत असतो. अगदी सेम फिनॉमिना इथे आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ऍडिशनल रूल काय सांगतो, सिस्टीम लेवलला तुमचं सिलेक्शन इथं रॅन्डमपणे सिलेक्शन होत असतं. ऍडिशनल रूल मध्ये असं स्पेशली नमूद केलेलं असतं. रॅन्डम सिलेक्शन इथं दोघांपैकी कोणाचाही होऊ शकतं. हा झाला ऍडिशनल रूलचा पहिला नियम. आता परंतु दुसरं काय आहे, तुमचे कॅटेगरी सेम आहे, मार्क्स एज सेम आहे, मग नेमकं सिलेक्शन कोणाचं होऊ शकतं हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला टाईप सुद्धा नाही करता येणार. टाईप कशाच्या आधारे करणार, तर लक्षात घ्या, कॅटेगरी सेम आहे, तुमचं एज सेम आहे, तुमचं पर्सेंटेज सेम आहे, तिन्ही गोष्टी सेम आल्या, मग आता इथे नेमकं सिलेक्शन कोणाचं होऊ शकतं विचार करा. तर विचार थांबवा मित्रांनो, कारण सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी ह्या केसमध्ये अगोदर फॉर्म भरलेला आहे, म्हणजे फॉर्म भरायला एक साधारणपणे तुम्हाला टाइम पिरियड दिलेला असतो, परंतु समजा आज डेट आहे 15 एक्झाम्पल आणि लास्ट डेट आहे 21 तारीख. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी 15 किंवा 16 फॉर्म भरला आहे, सेम पर्सेंटेज, सेम कॅटेगरी, सेम मेरिट लिस्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि सेम फॉर्म 20 तारखेला दुसऱ्या कॅन्डिडेटने भरलेला आहे मित्रांनो. समजा ए ने फॉर्म 15-16 भरलेला, 15 किंवा 16 आणि बी ने फॉर्म भरलेला 20 तारखेला. मग आता ज्यांचा अगोदर फॉर्म सर्व्हरला अपडेट होत असतो, म्हणजे इथला परत रूल आला सिस्टीम लेवल रॅन्डम सिलेक्शनचा. म्हणजे काय होतं, ज्यांनी फॉर्म अगोदर भरला त्यांना थोडस चान्सेस असतात. आणि दुसरा काय आहे, सगळ्यात महत्वाचा नियम, सेम कंडिशन आहे, एज सेम, पर्सेंटेज सेम, कॅटेगरी सेम. मग आता इथं दोघांमध्ये काय केलं जातं मित्रांनो, सब्जेक्टचं कंपॅरिझन केलं जातं. आता इथलंच एक्झाम्पल घेऊ, रवी आणि संदीप. रवी आणि संदीप यांना इंग्लिश आणि मॅथ्स ह्या फॉर एक्झाम्पल ह्या सब्जेक्टचं जर कंपॅरिझन केलं, जर ह्या रवीला संदीप पेक्षा जास्त टक्केवारी असेल, म्हणजे जास्त मार्क असतील मॅथ आणि इंग्लिश मध्ये, तर संदीपचं सिलेक्शन इथं हुकू शकतं. पण त्याच्या अगेन्स्ट संदीपला जर मॅथ आणि इंग्लिश मध्ये जास्त मार्क असतील रवीपेक्षा, तर रवीचं इथे सिलेक्शन होऊ शकतं. लक्षात आलं, म्हणजे पर्सेंटेज सेम जरी असलं तरी तुमचे सिलेक्शन चान्सेस आहेत. फक्त ह्या 3 पॉइंट तुमचे ऍडिशनली पॉझिटिव्ह पॉइंट असले पाहिजेत. पहिलं म्हणजे डेट ऑफ बर्थ एक असलं पाहिजे, कॅटेगरी तुमची मित्रांनो, आणि तिसरं ऍडिशनल रूल मध्ये तुम्ही बसला. टाईप झाल्याच्या नंतर काय कुठल्या गोष्टी चेक करतात, कॅटेगरी, मार्क्स, एज सेम असेल तर फॉर्म कोणी भरलाय आणि स्पेसिफिक सब्जेक्टचं कंपॅरिझन केलं जातं मित्रांनो. म्हणून आता मागे खूप जणांचे प्रश्न होते की सर माझे 92% आहेत आणि माझ्याच गावातील एका मित्राचे 90% आहेत, तरी त्याचं सिलेक्शन झालंय, माझं सिलेक्शन नाही झालं. मग आता माझं सिलेक्शन सेकंड मेरिट लिस्टला होईल का? लक्षात घ्या, ह्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन असू शकते, पर्सेंटेज थोडे 19-20 आहेत त्यांचे, 92 आणि 90. परंतु जर 90 वाल्याचं सिलेक्शन झालं 92 वाल्याचं सिलेक्शन नाही झालं, तर मग नेमके इथे गडबड कुठे झालेली? गडबड इथे आहे मित्रांनो, ह्यांची कॅटेगरी आहे मित्रांनो. ठीक आहे, जर 92 वाला ओपन कॅटेगरी असेल आणि 90 वाला एससी कॅटेगरी असेल, बरोबर की नाही, एससी, तर आता ओपनचं कट ऑफ 90 प्लस गेलेलं आहे, 95, 96, 97 पर्यंत डिव्हिजन नुसार थोडासा चेंज आहे. सेम एससी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा 92, 93 पर्यंत काही काही ठिकाणी गेलेला आहे. तर इथं एससी कॅटेगरी असल्यामुळे त्याला 90 वर सिलेक्टेड आहे आणि ओपन कॅटेगरी मधला स्टुडंट जो आहे त्याला की 92% आहेत, त्याचं सिलेक्शन वेटिंग वरती आहे. वेटिंग वरती म्हणजे काय, पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये त्याचं नाव आलेलं नाही, आता त्यांनी चेक करत राहायचंय. सेकंड मेरिट लिस्ट, थर्ड मेरिट लिस्ट, फोर्थ, फिफ्थ, जेवढ्या काही मेरिट लिस्ट येतात किंवा सप्लिमेंटरी लास्टची एक मेरिट लिस्ट आली त्याच्यामध्ये तोपर्यंत त्याचं नाव चेक करत राहायचंय, जेणेकरून काय अजूनही याचा 92 वाल्याचा अजूनही कुठलीही संधी गमावलेली नाही, कारण अजून फायनल निकाल यायचा बाकी आहे, म्हणजे सर्व मेरिट लिस्ट लागायच्या बाकी आहेत. म्हणून 100% इथेही तुमचंही सिलेक्शन होऊ शकतं जर तुम्हाला अबाव 90 प्लस जर मार्क्स असतील तर. कारण की काय, पहिल्या लिस्टला
कट ऑफ हा हायेस्ट जात असतो. कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, पहिल्या रिझल्टला कट ऑफ हायेस्ट, सेकंडला थोडासा 2 ते 3% डाऊन होऊ शकतो. मग तो कोणाचा होईल? ओपन मध्ये असाल, SC ST OBC किंवा PWD, सगळ्यांचा कट ऑफ 100% 2 ते 3% डाऊन होत असतो. कारण पहिल्या मेरिट लिस्टला मित्रांनो DV मध्ये बरेच विद्यार्थी गेलेले नसतात किंवा डायरेक्ट रिजेक्ट झालेले असतात, त्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट प्रेझेंट नाही केल्यामुळे ह्या गोष्टी असतात. म्हणून 90, 80, 85, 92, 97, 98 जे काही अजून पेंडिंग आहेत विद्यार्थी, त्यांनी आशा बिलकुल सोडू नका. येणाऱ्या काळातल्या सर्व मेरिट लिस्ट चेक करत राहा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच सगळ्या चेकलिस्ट तुम्ही मेरिट लिस्ट चेक करत राहायचं आहे. म्हणून इथे 90 असतील तर 80 असतील आणि 75 पर्सेंटेज जरी सेम असतील तरी ह्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतील. ह्या गोष्टी ज्यांच्या पॉझिटिव्ह असतील त्यांचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. त्यांना GDS काय करत असतं? पहिल्या प्रेफरन्स देत असतं. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत, माहिती असायला पाहिजे मित्रांनो. फक्त आता एकच गोष्ट करायची, तुमचं किती पर्सेंटेज आहेत आणि तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या सोबत असं झालेलं आहे का? कमी पर्सेंटेज असून त्याचं सिलेक्शन झालेलं असेल, मग तुमची कॅटेगरी, मार्क्स, एज आणि सेम असेल तर त्याचं का झालं, तुमचं का नाही झालं, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. फक्त आता तुमचे पर्सेंटेज किती आहेत आणि कितव्या लिस्ट पर्यंत तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे. फक्त पर्सेंटेज सेकंड, थर्ड, फोर्थ असं टाकायचं, म्हणजे सेकंडला येईल, थर्डला येईल, फोर्थला येईल असं तुम्हाला वाटतंय ते टाकायचं, जेणेकरून आपल्याला सर्वांना माहित होईल तुमची किती पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे लवकरात लवकर कमेंट करायची तुमचं पर्सेंटेज आणि मेरिट लिस्ट नेम, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील. इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि राम राम मित्रांनो.